नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा जीएस पेपर अनालिसिस बघणार आहोत। तर यामध्ये सर्वात पहिला सेक्शन हा इतिहास या विषयाचा आहे। त्याचे 15 प्रश्न। तर पहिला जो प्रश्न आहे आता हा पहिला जो प्रश्न आहे ठीक आहे। पहिला हा प्रश्न जो आहे तो पंडिता रमाबाई यांनी जी रमाबाई असोसिएशन सुरू केलेली होती, तर त्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलेलं होतं। तर त्यामध्ये कोणकोणत्या खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होता असं विचारलेलं आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर सुरुवातीला सब ऑप्शन बघून घ्यायचे आणि जर तिथं आता इथं तर ऑल ऑफ द अबोव्ह नाहीये सगळे ऑप्शन, तर यातला कुठला तरी आपल्याला नाकारायचे। तर मेजॉरिटी वाला ऑप्शन घेऊन जायचं। तर 1 2 3 हा मेजॉरिटी आहे, तर हे 3 ऑप्शन उत्तर असणार आहे। बापू हरी शिंदे यांना आपण हे करणार आहे। तर याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला हाच ऑप्शन आयोगाने पण बरोबर दिलेला आहे। ठीक आहे। आता पुढचा जो प्रश्न आहे, तर दुसरा प्रश्न बघा। 1918 साली मुंबईतल्या कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा सल्ला खालीलपैकी कुणी दिला? आता कामगार म्हटलं की आपल्याला 1 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। उत्तर राजर्षी शाहू महाराज आहे, परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल पण आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं। परंतु अशा वेळी काय करायचं, मग कार्यकाळ बघायचा 1918। आता मी असं वाचलेलं की 1889, म्हणजे माझ्या वाचनात असं असायचं की 1889 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार जी चळवळ होती त्याचं नेतृत्व केलेलं आणि दीनबंधू साप्ताहिकाचं संपादक पद पण त्यावेळी त्यांच्याकडे होतं। पण 1918 हा कार्यकाळ त्याच्या पुढचा आहे 20 वर्षांचा। तर त्याच्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे आन्सर दिलेला आहे आयोगाने। आता जो तिसरा प्रश्न आहे, तर यामध्ये बघा, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मूर्तवेट रोवून चिपळूणकरांच्या महात्मा फुले वरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता ब्राह्मणेतर वृत्तपत्र आणि त्याचा जो कार्यकाळ आहे 1917 नंतर, तर त्याच्यामध्ये कृष्णराव भालेकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं। म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जी महात्मा फुलेंच्या व्याकरणावरील त्या चुकांवर टीका केलेली होती, तर त्याला प्रत्युत्तर कोणी दिलेलं? तर आपले कृष्णराव भालेकर यांनी दिलेलं होतं। आता हा जो प्रश्न आहे की मालविका अग्निमित्र या नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकलेला आहे? तर हा जो आहे आता बघितलेला आपण, हा तसा मध्ययुगीन प्राचीन भारतातला किंवा प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे। परंतु जेव्हा जास्त इलॅबोरेट केलेला ऑप्शन असतो किंवा कंसामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली असते, तर तेव्हा ते उत्तर असतं। तर आता मालविका अग्निमित्र, मग अग्निमित्र हा पुष्यमित्र शुंगाचा मुलगा होता। तर त्या शुंगाने यज्ञसेन या 2 घराण्याबद्दल माहिती दिलेली आहे मालविका अग्निमित्र या नाटकामध्ये। पुढचं आहे वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम। इथं पण सब ऑप्शन बघून घ्यायचे। तर 1 2 3 4 5 असे नाहीये त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये काय काय होतं, निष्क, कृष्णाल शतमान ही नाणी होती आणि निष्का हा सोन्याचा दागिना होता। तर गण आणि श्रेणी या ज्या सभा होत्या, सभा आणि समित्या त्या होत्या। त्याच्यामुळे 1 2 3 असं याचं उत्तर आहे, हे ह्याच्यामध्ये येणार नाही। आता पुढचा प्रश्न, आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला कितीही इतिहासाची पुस्तकं वाचली तरी सुद्धा रेफरन्स बुक सापडणार नाही किंवा रेफरन्स मिळणार नाही, आणि कदाचित UPSCच्या एखाद्या रेफरन्स मध्ये वगैरे ते असू शकतं, परंतु त्यासाठी आपण रेफरन्सेस वाढवणार नाही। तर
हे जे होतं खालीलपैकी त्यांनी जे वर्णन दिलेलं आहे आणि त्यावरून संत ओळखायला सांगितले. शाह रमजान हे नाव त्यांनी धारण केलेलं आणि इस्लाम धर्माची दीक्षा घेतलेली होती. तर त्याचं जे उत्तर आयोगाने कानिफनाथ दिलेलं आहे. आता याच्या पुढे जर कधी प्रश्न आला तर आपण ते करू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. त्यासाठी दुसरे कुठले रेफरन्स वाचायची गरज नाही किंवा शोधत बसायची गरज नाही. ठीक आहे. आता घटना कालानुक्रम लावा हा एक प्रश्न इतिहासामध्ये नेहमी असतो. तर यामध्ये बघा की श्वेतपत्रिका ज्या 2-3 गोलमेज परिषदा झाल्या त्यानंतर 1933 साली काय श्वेतपत्रिका आलेली होती. 25 सप्टेंबर 1932 ला पुणे करार आलेला होता आणि नेहरू रिपोर्ट 1928 चा आणि धारासना सत्याग्रह 1930. मग काय 3, 4, 2, 1 असा ऑप्शन पाहिजे. 3, 4, 2, 1 तर हे उत्तर आहे त्याचं. आता हा प्रश्न बघा. पुढील वाक्य एक वर्णनावरून व्यक्ती ओळखा किंवा समाज सुधारक ओळखा असा एक प्रश्न इतिहासामध्ये विचारला जातो. तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महत्वाची कामगिरी याच्यावरून आपल्याला काही ऑप्शन लागत नाही. तिसरं वाक्य वाचा. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी नावाचा पुस्तक लिहिलेलं होतं मराठीतून. तर ते जे आहे ते 11वीचे जे जुनं स्टेट बोर्ड आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ते दिलेलं आहे की बाळशास्त्री जांभेकरांबद्दल जी काही 4-5 एक पॅराग्राफ दिलेले आहे 5-6 वाक्यांचं. तर त्याच्यामध्ये हे बाळशास्त्री जांभेकरांबद्दल त्यांनी लिहिलेली पुस्तकं. शून्यलब्धी खूप महत्वाचा ग्रंथ आहे. तर मग आता आपल्याला शून्यलब्धी माहिती आहे तर बाकीचे 3 ऑप्शन मधले काय मिळते का इन्फॉर्मेशन ती लगेच नोट डाऊन करून ठेवायची. ठीक आहे. कारण प्रश्न हे मागच्या प्रश्नांच्या रेफरन्सनेच विचारलेले आहेत. आता पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रम लावा. पुणे सार्वजनिक सभा 1870, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, मद्रास महाजन सभा 1884 ची आहे आणि इंडियन असोसिएशन 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर मग कसा क्रम लागेल? ड वाला हा ऑप्शन आहे बघा. ड, क आणि ब. तर पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. बघा खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये साबरमती करार कधी झालेला होता हे आपल्याला माहित पाहिजे. 1926 ला साबरमती करार झालेला होता. तर यामध्ये असं म्हणजे आपण असं ठरवलेलं आहे की जो मोठा इलॅबोरेटिव्ह आन्सर असेल किंवा ऑप्शन असेल तो निवडायचा. परंतु त्या ह्याने आपण बऱ्यापैकी मेजॉरिटी लोक हा ऑप्शन निवडू शकतात. परंतु त्याचं उत्तर हे आहे की मोतीलाल नेहरू जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. आता परत कधी हा प्रश्न आला तर साबरमती करार 1926 ला झाला आणि त्यातला जो निर्णय कधी ना कधी तो क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये रिपीट होत असतो. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन साठी असेल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. पुढे 1934 मध्ये कर्षक संगम ही शेतकरी संघटना कोणत्या प्रांतात स्थापन झालेली होती? तर कर्षक संगम कधी 1934 ही केरळ प्रांतात, फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे, केरळ प्रांतात स्थापन झालेली होती. पुढचा प्रश्न आहे की दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कोणी केलेलं? तर पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. या अगोदर आयोगाने असा प्रश्न विचारलेला आहे की दांडी यात्रेचा उल्लेख नेपोलियन एल्बावरून पॅरिसला जात असल्याचा असं कोणी केलेला आहे? तर ते सुभाषचंद्र बोस असं त्याचा आन्सर होतो. तसंच हा एक प्रश्न आहे, म्हणजे त्याच कॉन्टेस्टने विचारलेला तो प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न हा मध्ययुगीन भारतातला किंवा मध्ययुगीन इतिहासाचा प्रश्न आहे. तर यामध्ये म्हणजे जवळपास 3 ते 4 प्रश्न हे प्राचीन मध्ययुगीन मॅक्झिमम 5 प्रश्न येतात. तर बघा याच्यामध्ये त्यांनी धर्माची राजकारणापासून फारकत घेतली या वाक्यावरून आपल्याला प्रश्न सुटू शकतो. ठीक आहे. त्यांनी एक स्वतःचा धर्म पण सुरू केलेला होता. तर अकबर आणि
पासून फारकत घेतलेली किंवा ज्या काही मुघल म्हणतो आपण घराण्यांच्या मध्ये चांगलं काम केलेलं होतं ते आपलं अकबराने केलेलं होतं. बालविवाह थांबवणे, विधवाला उत्तेजन देणे, ते या गोष्टी अकबराने केलेल्या होत्या. तर मग हे त्याचा आन्सर हे अकबर आहे. पुढचा प्रश्न बघा, खानदेशातील भिल्लांचे जे उठाव झालेले होते तर त्याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. हा खरं तर कंबाईन पूर्व परीक्षेला याच्यावर उठावावर जास्त प्रश्न येतात. तर कोळ्यांचे उठाव, भिल्लांचे उठाव याच्यावर जास्त प्रश्न हे कंबाईनला असतात. परंतु आयोगाने इथे दिलेला आहे राज्यसेवेचा प्रश्न. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला, त्याची कारणं दिलेली आहेत. खाली सब ऑप्शन मध्ये सगळे पण आहेत बघा. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा घेतली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक हे उठावात सामील झाले आणि काजीसिंग व त्याच्या सहकार्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. सगळे बरोबर आहेत. जोपर्यंत एक्स्ट्रीम डाऊट घ्यायला स्कोप नाही तोवर तिथं डाऊट घ्यायचा नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता बघा, कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले आहेत. तर यामध्ये ॲनी बेझंटची जी वृत्तपत्र आहेत ह्याच्यावर अगोदरही प्रश्न येऊन गेलेला आहे की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही ॲनी बेझंट यांची वृत्तपत्र होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले होते. तर ही त्यांची वृत्तपत्र आहेत. आता पुढचा प्रश्न बघा, इतिहासाचा सेक्शन संपलेला आहे. आता इथून पुढं भूगोलाचा प्रश्न सुरू होत आहेत बघा. खालील विधाने पहा आणि कुठलं बरोबर ते निवडायला सांगितलं. खाली ऑप्शन मध्ये तर बघितलं तर सब ऑप्शन मध्ये सगळे ऑप्शन पण आहेत. तर आता घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैविकता कमी होते. ऑप्शन किंवा प्रश्नावर किंवा वाक्यावर डाऊट घेण्यासारखं नाही. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, कारण जमिनीची धूप होते किंवा मुळं माती घट्ट धरून ठेवत असतात. त्यानंतर फ्रान्सिस्को मेंडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी, आता त्यांना अमेझॉन गांधी म्हणतात हे आपल्याला माहितीये, पण त्यांचं ते आता आयोगाने इथं थोडस ट्रिकी प्रश्न म्हणावा लागेल की ऊर्जा क्षेत्रातलं कार्य नाहीये तर पर्यावरण क्षेत्रातलं कार्य आहे. परंतु तिथं शक्यतो कोणी हा वाक्यावर किंवा ह्या शब्दावर डाऊट पण घेतला नसेल, ज्याला परफेक्ट माहित असेल तो सोडून. पण ऑल ऑफ द अबोव्ह लिहिणं अपेक्षित आहे, कारण आपण जर सुरुवात आणि शेवटचा अमेझॉन गांधी हे आपल्याला माहिती आहे. तर कुठल्या क्षेत्रातील कार्यामुळं हे एवढं आयोग चुकवेल असं वाटलं नाही, परंतु आयोगाने तरी 2 आन्सर 3 दिलेले आहे. आणि पण लिहिताना अप्रोच बेस आपण पेपर सोडवतोय तर मग ब क असंच लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग आता जे चुकले तर मग ते तिथं करेक्ट करायचं. स्पार्क अकॅडमीची त्रिशूल बॅच ही जो काही आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून सुरू होतोय तर त्याची संपूर्ण जीएस रिव्हिजन बॅच स्पार्क अकॅडमीने सुरू केलेली आहे. तर 5,000 रुपये फी आहे त्याची. टोटल कालावधी 10 महिने असणार आहे आणि मर्यादित जागा असल्यामुळे या बॅचला इच्छुक लोकांनी प्रवेश घेतला पाहिजे आणि सर्व संपूर्ण जीएस ह्याच्यामधून कव्हर केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्यावरण रिलेटेड प्रश्न आहे. तर यामध्ये मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास काय मुक्त होतो. आता बघा, नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस डॅश डॅश व्हेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन फिक्सेशन ही एक प्रोसेस असते. म्हणजे जो काय नायट्रोजन आपल्या ह्याच्यामध्ये वातावरणात असतो 78% किंवा 78% नायट्रोजन असतो, तो N2 च्या फॉर्म मध्ये असतो किंवा NH3. तर त्याचं कन्व्हर्जन हे नायट्रोजन ट्रायऑक्साईड मध्ये झालं तरच तो पिकांसाठी उपयुक्त असतो. मग तो बॅक्टेरिया तोडतात, म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला. तर ते तोडतात आणि ते NO3 च्या फॉर्म मध्ये त्याला रिलीज करतात. ठीक आहे. पुढे आहे ओझोन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ओझोनला पृथ्वीचं रक्षक कवच म्हणतात. 1985 ला पहिलं छिद्र सापडलेलं होतं. तर तो प्रश्न येऊन गेलाय. 16 सप्टेंबर ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो आणि 1989 ला ओझोन क्षयास कारणीभूत वापरावर
रसायन वापरावर बंदी घालण्यात आली, तर हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे, जोपर्यंत वाटत नाही. आता ड ऑप्शन एखादं ना करू शकतो की खरंच घातली का 1989 आहे का 90 आहे, तर अशा 1-2 वर्ष साल मग पूर्व परीक्षेला तर ह्या गोष्टी ना करायच्या नसतात. मुख्य परीक्षेला 1-2 वर्षाचा डिफरन्स ठेवू शकतात ते, पण पूर्व परीक्षेला नाही. आता हा 19वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता परिस्थितिकीय मनोऱ्याचा प्रकार नाही? आता इंग्लिशमध्ये, मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये इकॉलॉजिकल पिरॅमिडचा कुठला प्रकार नाहीये. आता इकॉलॉजिकल पिरॅमिड 3 प्रकारचे आहेत: पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ एनर्जी आणि पिरॅमिड ऑफ बायोमास. आणि हे फूड वेब आहे ना, हा वेगळाच कन्सेप्ट आहे. फूड चेन, फूड वेब, त्याच्यामुळं तो नाहीये पिरॅमिड. फक्त 3 प्रकारचे पिरॅमिड आहेत. आता 20वा प्रश्न, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय बोलतात? तर की स्टोन स्पेसिस म्हणतात. आता आपल्याला माहितीये खूप महत्वाचे असतात. एखादा व्यक्ती महत्वाचा असेल तर आपण काय म्हणतो? की पर्सन आहेस तू. तर की पर्सन म्हणजे महत्वाचं. तशीच की स्टोन स्पेसिस म्हणजे खूप महत्वाच्या स्पेसिस असतात त्या पर्यावरणामध्ये. त्या नष्ट झाल्या तर बाकीच्या फूड चेनवर किंवा पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होतो, म्हणून त्याला की स्टोन स्पेसिस म्हणतात. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा. यामध्ये काय म्हटलेलं आहे की खालील आकृतीचं निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग हा प्रकाशित दाखवलेला आहे? तर आता असा प्रश्न बघताना बघा, या साईडचा भाग म्हणजे लेफ्ट साईडचा जो भाग आहे तो प्रकाशित आहे आणि राईट साईडचा भाग आहे तो अप्रकाशित किंवा अंधारात आहे. तर आपल्याला 3/4 भाग म्हणजे 75% भाग प्रकाशित दाखवायचे. तर BH बघितला. आता B आणि H जर असा हे केला तर हा एवढाच भाग प्रकाशित येतोय या साईडचा विचार केला तर. ठीक आहे, आता दुसरा ऑप्शन बघितला C आणि G म्हटलं तर 50% भागच प्रकाशित येतोय. DF बघा, आता हा D आहे, हा F आहे, तर हा जवळपास एवढा भाग प्रकाशित येतोय म्हणजे 3/4 आणि हा 25% भाग अप्रकाशित आहे. तर याच्यावरून हे आन्सर आपलं निघतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता पर्यावरणासंबंधी व्याख्या आपण जेव्हा मागचे पेपर अनालिसिस करत होतो त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेले की पर्यावरणाच्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, इकॉलॉजी असेल म्हणजे परिस्थितिकी, इकोसिस्टीम असेल, तर त्याच्या व्याख्या किंवा त्यांनी ते टर्म कुणी कॉइन केले असं पण विचारलेलं होतं. तसंच ही पर्यावरणाची एक व्याख्या विचारलेली आहे. तर ही व्याख्या कुणी दिली असं विचारलंय, तर ही व्याख्या विश्वकोश किंवा एन्सायक्लोपीडियाची व्याख्या आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये टान्सलीनं काय दिलं होतं? इकोसिस्टीम. ठीक आहे, आणि हे कुठला तरी पर्टिक्युलर विश्वकोश, आता दोन्ही ऑप्शन मध्ये विश्वकोश आहे, तर घ्यायचंय मेजॉरिटी मधलाच ऑप्शन. पण मग ब्रिटानिका का कोणता, मग एक युनिव्हर्सल कुठला तरी असेल विश्वकोश. तर असं करून ते उत्तर 1 दिलेले आहे त्यांनी. पुढचा प्रश्न, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुन खडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत, तर याचं कारण दिलंय. तर आपल्याला सगळीच कारण वाटू शकतात की याच्यामध्ये पश्चिम राजस्थानचा भाग समुद्र पाण्याखाली होता, माहिती आपल्याला तिकडे पाण्याखाली होता. पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, बरोबर आहे. हवामान उष्ण व कोरडं आहे, हे पण बरोबर आहे. आणि पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादन पण कमी आहे. तसं बघायला गेलं तर सगळे ऑप्शन वाटतात, ऑप्शन मध्ये सगळे नाहीयेत. पण हे जे आहे ना, हे नैसर्गिक आहे आणि हे आधीच आहे, म्हणजे जिओलॉजिकल रिझन म्हटलं तर. त्याच्यामुळे ना आयगॉन आन्सर 1च दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मग आता असे प्रश्न लक्षात ठेवायचे म्हणजे आले तर, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईटचं प्रमाण अधिक आहे? तर ती जांभी मृदा आहे, दक्षिण कोकणामध्ये सापडते. तर त्याच्यामध्ये लोह आणि
बॉक्साईटचं प्रमाण अधिक असतं. खालीलपैकी खाली दिलेले 2 विधाने आणि त्याचं प्रतिपादन आणि कारण याच्यातून योग्य पर्याय निवडायचे. तर कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे आणि हलका पण आणि टिकाऊ आहे, हे आपल्याला मान्य आहे. वजन घटत नाही कापसाचं. सुती कापड उद्योगांचं स्थानिकीकरण कापूस उत्पादन क्षेत्र, प्रदेश आणि बाजारपेठ या ठिकाणी होते. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, पण हे त्याचं कारण किंवा स्पष्टीकरण देत नाही. दोन्ही वाक्य ही सेपरेटली बरोबर आहेत, ते त्याच्यावर डिपेंड नाही आहेत दोन्ही वाक्य. त्याच्यामुळं याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. जनरली कसं असतं, हे ह्याचं स्पष्टीकरण आहे असं मेजॉरिटी आन्सर मध्ये असतं, परंतु हे नीट वाचायचं की वजन न घटणारा कच्चा माल जर आहे तर त्या क्षेत्रामध्ये त्याचं उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ असण्याचं कारण नाही. लांबपर्यंत पण आपण जाऊ शकतो. हे जर ऊसाच्या बाबतीत दिलेलं असतं व साखर उद्योगाच्या बाबतीत दिलेलं असतं तर हे खालचं वाक्य त्याला रिलेट झालं असतं, परंतु कापसाच्या किंवा कापड उद्योगाच्या बाबतीत ते रिलेट होणार नाही, म्हणून ते 2 वाक्य सेपरेट बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार हे कोणत्या रंगाने दाखवलं जातं? हा पण मॅप रिडिंगचाच प्रश्न आहे. त्याचं पिवळ्या रंगाने महाराष्ट्र पठार दाखवलं जातं. हे प्राकृतिक चा मॅप आहे, तर तो मॅप रिडिंग बघितलं पाहिजे. त्यानंतर आहे 27वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिवस असतो? आता दक्षिण गोलार्धात उन्हाळी म्हणजे आपल्याकडं हिवाळा असणार आहे, तर मग 22 डिसेंबर आहे. आणि हे जे आहे हे 21 दिवस काय आहे, 21 जून हे उत्तर गोलार्धात असणार आहे, हे दक्षिण गोलार्धात असणार आहे. प्रश्न कुठला विचारलाय, दक्षिण का उत्तर, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे आहे त्याला विषुव दिन म्हणतात किंवा इक्विनॉक्स. मग यावेळी काय असणार आहे, इक्विनॉक्सच्या वेळी तर विषुववृत्तावर असणार आहे सूर्य आणि 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच रात्र असणार आहे. 12 तास दिवस 12 तास रात्र. इथं काय दक्षिण गोलार्धात इथं सगळ्यात मोठा दिवस, सर्वात मोठा दिवस आणि इथं सर्वात लहान 21 जूनला सर्वात मोठा दिवस असं असणार आहे. ठीक आहे, 4 दिवस लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण. आता खूप इलॅबोरेट केलेला आन्सर की वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो आणि मग काय होतं, वारे जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे वाहतात आणि तिकडे पाऊस पडतो, त्याचं ते कारण आहे. पुढचा प्रश्न. आता पश्चिम पॅसिफिक महासागराच्या ठिकाणी किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता असण्याची जी कारण म्हणजे आपल्या प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर आहे तिथं जास्त गर्त आढळतात. तर त्याचं कारण काय आहे, तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग हा अधोगमन क्षेत्राचा भाग आहे. म्हणजे कसं, तर तिथं जेव्हा 2 प्लेट्स एकत्र येतील त्यावेळी एक प्लेट खाली खेचली जाईल आणि एक प्लेट त्याच्यावरती, तर एका प्लेटचं अधोगमन झालेलं असल्यामुळं तिथं सागरी गर्ता जास्त प्रमाणात आढळतात आणि एक त्याचा आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? आता मान्सूनची माघार यामध्ये काय होतं, तर जे भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. म्हणजे काय होतं तिथं की वायव्य भागामध्ये जास्त प्रेशर तयार होतो आणि आग्नेय भागाकडे कमी प्रेशर, मग तिकडनं जास्त प्रेशर कडनं वारं कमी प्रेशर कडे वाहतात आणि मग रिटर्निंग मान्सून येत असतो. ठीक आहे, आणि म्हणून मग तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पाऊस पडतो. तो मान्सून म्हणजे मान्सूनच्या माघार किंवा परतीचा मान्सून आपण म्हणतो, तर त्याचा तो पाऊस असतो. आता हा प्रश्न बघा 2022 जेव्हा पेपर बघितलेला त्यामध्ये सुद्धा या पर्वतरांगांवर प्रश्न होता, क्रम आणि नद्या. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा आणि त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी
यांचं हे दिलेलं आहे डायरेक्ट. आयोगाने मागच्या वेळी काय विचारलेलं, कोणती आहे असं विचारलेलं, आता डायरेक्ट दिले. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्ण खोरा आहे, माहिती आहे आपल्याला. सगळ्यात वरती काय आहे, नर्मदा, नंतर मध्ये इथं तापीपूर्णा, आणि याच्यामध्ये काय सातपुडा. तर त्यांनी काय म्हटले, सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला तापीपूर्ण आहे. त्यानंतर काय सातपुडा झालं, त्यानंतर सातमाळा अजिंठा, ओके, सातमाळा अजिंठा, नंतर गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, आणि मग शंभू महादेव आणि कृष्णा नदी. ठीक आहे. आता बघा, सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला गोदावरीचं खोरं आहे आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला भीमा नदीचं खोरं आहे. सगळी वाक्य ही बरोबर आहेत. आणि शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. भीमा नंतर काय शंभू महादेव, आणि मग नंतर कृष्णा नदीचं खोरं. म्हणजे ही सगळी वाक्य ही बरोबरच आहेत. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, सह्याद्रीची रांग ही सरळ म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर पण यावेळी जास्त प्रश्न विचारलेले होते 2023च्या पूर्व परीक्षेला, राज्यसेवा असून पण. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. तर याचं कारण काय, तर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली. आता दोन प्रकारचं आहे, एक शीर्षवृत्ती वरती खनन म्हणजे काय, जी नदी जेव्हा सुरुवातीला उगम पावते तर ती सुरुवातीची बाजू आहे, जी डोक्याकडची बाजू, तर तिथं खनन झाल्यामुळे का पार्श्ववृत्ती म्हणजे शेवटाकडे, तर ती सुरुवातीला झालेल्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. कारण सुरुवातीला पाण्याचा वेग जास्त असतो आणि त्यावेळीच नदी जास्त खनन करू शकते, आणि म्हणून सह्याद्रीची रांग ही वक्राकार झालेली आहे. कारण सह्याद्रीतूनच उगम पावतात नद्या, बरोबर, सह्याद्रीच्या सुरुवातीच्या साईडून. मग शीर्षवरती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. पुढचा आहे, गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण की जो ईशान्य मान्सून आहे म्हणजे परतीचा मान्सून, त्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे तिला नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून दोन्हीमुळे पाऊस मिळतो, आणि म्हणून हिवाळ्यात विशेषतः ईशान्य मान्सूनमुळे तिथल्या नदीच्या पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आता पुढचा प्रश्न, उद्योगाच्या स्थान निश्चिती करता आल्फ्रेड वेगर यांनी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतात सांगितलेलं आहे. तर आपण जर असतो तर आपण सगळेच घटक आपल्यासाठी महत्वाचे वाटतात, जोपर्यंत आपण आल्फ्रेड वेगरचा सिद्धांत नाही वाचणार तोवर. मग अशा प्रश्नासाठी आता कुठून मिळणार हा प्रश्न, तर आता जर आयोगाला असा प्रश्न आला तर आपण त्याच्या आजूबाजूची माहिती काढणं गरजेचं आहे. तर आयोगाने त्याचं आल्फ्रेड वेबरच्या नुसार वाहतूक खर्चाचे योगदान ही महत्व जास्त दिलेलं आहे त्याला. तर त्याचा आन्सर हे 4 दिलेला आयोगाने. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधाने बरोबर आहेत आणि त्याचा वापर. बघा, आता केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते. आता ही शेतीवाड्यांनी वेढलेली वस्ती असते ती विखुरलेली असते. म्हणजे बघितलं का आपण की लांब लांब घर असतात आणि आजूबाजूला सगळी शेतीच असते. तर मग ही केंद्रित नाहीये, तर ही विखुरलेल्या वस्तीचं उदाहरण आहे. आणि हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही, तिथे विखुरलेलेच असतात. म्हणजे असं हिमालयाच्या ह्याच्यावरती उतारावरती अशा वस्त्या असतात. तर हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे फक्त ब वाक्य बरोबर आहे, अ वाक्य हे यातलं चुकीचं आहे. आता
हा इथून पुढं सायन्सचे प्रश्न सुरू होतात बघा. डॅश डॅश आर मटेरियल्स दो हुज रेझिस्टिव्हिटी बिकम 0. आता इथंच आपला प्रश्न सुटतो की रेझिस्टिव्हिटी म्हणजे त्याचा रोध 0 होतो तेव्हा तो पदार्थ हा सुपर कंडक्टर म्हणून कार्य करायला लागतो. जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतलांशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतात. अशाच प्रकारचा प्रश्न दरवेळी विचारला जातो. 2022च्या पेपरमध्ये मांजरचं उदाहरण देऊन विचारलेला होता. तर त्याचा फॉर्म्युला काय, दिलेला कोन वजा 1, तर मग 10 वजा 1 9. तर ह्याचं हे आन्सर आहे. फक्त अँगल बदललेला असतो, बाकी सगळं उदाहरण सेम दिलेलं असतं. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण हे जे बर्नॉलीचं प्रिन्सिपल दिलेलं इक्वेशन हे चुकीचं, म्हणजे थोडंसं इथं चुकलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो प्रश्न कॅन्सल केला होता. बघा, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा अल्फा म्हणजे काय, तर हेलियम. अल्फा म्हणलं की हेलियम लक्षात ठेवायचं आणि बीटा म्हणलं की इलेक्ट्रॉन. तर मग काय, अल्फा हे हेलियम पॉझिटिव्ह, तर हेलियमचा अणुक्रमांक 2 आहे आणि अणुवस्तुमानांक 4 आहे. तर मग काय होतं, अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. ठीक आहे, तर हे त्याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न, जर ताप 104 फॅरेनहाइट आहे तर तो डिग्री सेल्सिअस मध्ये किती. तर त्याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे की डिग्री फॅरेनहाइट बरोबर 9/5 डिग्री सेल्सिअस वजा 32. हा जर फॉर्म्युला वापरला तर 104चं आपल्याला 40 डिग्री सेल्सिअस मध्ये उत्तर मिळतं. हे कन्वर्जन यायला पाहिजे फॅरेनहाइटचं डिग्री मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये केल्विन मध्ये, हे विचारलं जातं आयोगाला. पुढे, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. यामध्ये बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो आणि कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. तर हे वाक्य ग्रहांचा आता हे वाक्य बरोबर आहे, कारण की जो केप्लरचा नियम आहे तर त्यानुसार हे वाक्य आहे की ग्रहांचा जवळ असताना वेग जास्त असतो फिरण्याचा आणि दूर गेल्यावरती हा वेग, म्हणजे इथं जर सूर्य आहे तर एखादा ग्रह जर इथं असेल तर त्याचा फिरण्याचा वेग जास्त असतो आणि इथं असेल सूर्यापासून तर त्याचा फिरण्याचा वेग, इथं असेल तर तो एवढं अंतर कव्हर करेल आणि दूर असेल तर तो एवढंच अंतर कव्हर करणार आहे. म्हणजे असं ते समीकरण आहे. ठीक आहे, म्हणून हे पहिलं वाक्य बरोबर आहे केप्लरच्या नियमानुसार. ठीक आहे, आता जीवनसत्व आणि त्याच्या जोड्या विचारलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा होतो, तर अ ला 4 असलेला ऑप्शन, म्हणजे 1 जरी माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटणार आहे. आता हा बघा, अँग्युनिया ट्रिटिकाय हा पॅरासिटिकल निमोटॅइड फाउंड कुठल्या परजीवी म्हणजे कुठल्या पिकावर किंवा वनस्पतीवर असतो. तर ट्रिटिकाय किंवा ट्रिटिकम हे जे आहे ना, तर हे गव्हाचं जे आपण म्हणतो सायंटिफिक नाव आहे, तर ते गव्हाचं सायंटिफिक नाव आहे, त्यामुळे तो डिसीज पण गव्हावरतीच आढळतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास किंवा कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ विच. शंख म्हणजेच आपल्याला माहितीये की जे गोगलगाय किंवा मोलुस्का असते त्याचे जे कवच असतं ते शंखासारखं दिसतं, बरोबर. तर मग मोलुस्काचा अभ्यास नाही किंवा मोलुस्काचं आवरण नाही, त्याला आवरण नाही म्हणत तर त्याला कवच म्हणतात, म्हणून काय शेल्स ऑफ मोलुस्का.
त्याला बोलतात कॉन्कॉलॉजी. आता हे लिहून ठेवायचं नोट्स मध्ये की कॉन्कॉलॉजी म्हणजे काय. आता पुढचा प्रश्न, मोलुस्का वर्गीय प्राणी मृदू काय असतात आणि ते खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये धारण करतात, म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. तर यामध्ये बघा इंग्लिश मध्ये प्रश्न बघा जरा की दे आर सेकंड लार्जेस्ट फायलम ऑफ ॲनिमल किंगडम. हे वाक्य बरोबर आहे की सेकंड लार्जेस्ट किंगडम आहे. दे आर जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय, तर त्याचे दोन भाग होऊ शकतात का विचार करायचं. मोलुस्का म्हणजे गोगलगायला समोर ठेवायचा आणि बघायचं त्याचे दोन भाग होऊ शकतात का, तर होऊ शकतात. दे आर ओनली टेरेस्ट्रियल, नाही ते पाण्यामध्ये पण राहू शकतात. म्हणजे सी ऑप्शन गेला, सी ऑप्शन गेला. आणि दे हॅव हॅव्हिंग मस्क्युलर फूट, हे पण बरोबर आहे. म्हणजे ए बी डी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भूसुधारणाचा भाग होते. तर भूसुधारणामध्ये भूसुधारणा, आता दोन गोष्टी आहेत. एक भूसुधारणा आणि कुळ कायदा. तर कुळ कायदा ही थोडी छोटी कन्सेप्ट आहे आणि भूसुधारणा ही मोठी कन्सेप्ट आहे. त्यामुळे भूसुधारणामध्ये सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, म्हणजे जास्त गोष्टी येणार आहेत. तर याच्यामध्ये काय, तर मध्यस्थांचं निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवरील कमाल मर्यादा निश्चिती आणि भूधारणांचे एकत्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टी भूसुधारणांमध्ये येतात. ठीक आहे, फक्त ते कर्ज वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाहीत. पुढचा आहे अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत. आता अन्नपूर्णा योजनेवर प्रश्न हा असतोच. तर अन्नपूर्णा योजना ही 2001 ला सुरू झालेली योजना आहे. तर यामध्ये काय होतं की 10 किलो अन्न मोफत द्यायचं कोणाला, जे निराधार आहेत त्यांना. संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो, तर उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर या सगळ्यामध्ये समानता. तर त्याला म्हणायचं संतुलित वृद्धी दर. आणि हा सिद्धांत कोणी मांडलेला, तर रॅग्नर नर्क्स यांनी मांडलेला होता. तर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर नागरीकरण म्हणजे काय, तर शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण. आता बऱ्याच जणांनी ह्याच्यामध्ये फक्त अ आन्सर आहे. बऱ्याच जणांनी ड ला पण घेतलेलं, कारण अ आणि ड पण ऑप्शन आहे. लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ, पण ही घनतेमध्ये वाढ शहरात आहे का ग्रामीण भागात आहे हे दिलं नसल्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. फक्त लोकसंख्येचं शहरामध्ये केंद्रीकरण इतकंच नागरीकरणामध्ये इथं येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, अटल पुनरुज्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान म्हणजे अमृत हे याबद्दल बरोबर नसणारं विधान ओळखायला सांगितलंय. तर अमृत हे भारत सरकारचं प्रमुख अभियान आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलंय. बरोबर आहे. देशभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवणं आणि 25 जून 15 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये हे अभियान सुरू करण्यात आलं. हे पण वाक्य बरोबर आहे. तर आयोगाने याचं उत्तर 4 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि शहरामधील पाण्याच्या पुरवठ्यातील आव्हाने सोडवणे हे वाक्य बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 33.3% पेक्षा 33.3% आणि त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा ते मल्टी डायमेन्शनली पुअर मध्ये जातं ते कुटुंब. ठीक आहे, तर याच्यामध्ये सेक्शन आहेत. 20 पेक्षा कमी असेल तर काय सुरक्षित, त्यानंतर 20 ते 33.3 तर काय असुरक्षित मध्ये येतं ते, आणि 33.3च्या पुढं जे आहे तर ते
33.3च्या पुढे आहे ते काय येणार आहे, तर बहुआयामी किंवा मल्टी डायमेन्शनली पुअर MDP मध्ये येणार आहे. आणि ते 50%च्या वरती गेलं तर मग गंभीर म्हणजे तीव्र बहुआयामी याच्यामध्ये ते येणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे दिसून येतात. कोणती? तर सब ऑप्शन बघायचे, याच्यामध्ये सगळी आहेत. ठीक आहे. कोणताही एक ऑप्शन नाही घेऊ शकत आपण, तर सगळी उद्दिष्ट याच्यामध्ये आहेत. ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. तर नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे, लक्ष्ये, अग्रक्रम, अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन आणि प्रशासन काटकसर शिक्षणाचा पाया. याच्यामध्ये सुद्धा नाकारण्यासारखं काही नाहीये, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आता हा प्रश्न, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो, हे कुणी मांडलेलं आहे, तर रॅग्नर नर्क्स यांनी मांडलेले रॅग्नर नर्क्स. ठीक आहे. आता रॅग्नर नर्क्सची जी बॅलन्स्ड ग्रोथ थिअरी किंवा संतुलित वृद्धी सिद्धांत, यावर याच पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आता हाच प्रश्न आहे तो रॅग्नर नर्क्सच्या थिअरीवरच आहे आणि एक प्रश्न त्यांनी दिलेल्या विधानावर पण आहे. ठीक आहे. आता हा संतुलित वृद्धी सिद्धांत, यामध्ये कशाच्या संतुलनाची गरज असते, तर अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या क्षेत्रातील संतुलनाची गरज असते. म्हणजे जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. बॅलन्स, हे सगळ्यामध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. आता शुम्पीटर यांच्यामध्ये विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि स्फूर्त बदल. आता मराठीत नाही कळलं तर डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस, डेव्हलपमेंट ही डिसकंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. वाक्य बरोबर आहे. आणि वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. तर ह्यातलं दोन्ही वाक्य ही बरोबर आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. यामध्ये रंगाराजन समिती 2014 ने रंगाराजन समिती 2012ला नेमलेली होती, त्यांनी 14ला रिपोर्ट दिलता. तर या समितीने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च, आता शहरी आणि ग्रामीण असं दिलेले, तर मग आपल्याला त्या ह्यानीच लक्षात ठेवायला पाहिजे अनुक्रमे. तर शहरीसाठी 47 रुपये दरडोई आहे आणि ग्रामीणसाठी 32 रुपये आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी कोणती योजना अंमलात आणली, तर प्रधानमंत्री जनधन योजना. खूप वेळा ह्या योजनेवर प्रश्न आलेला आहे, कधी त्याच्या तारखेवर, कधी उद्दिष्टांवर आणि कधी डायरेक्ट कोणती योजना म्हणून असा प्रश्न आलेला आहे. तर पुढचा, जेंडर बजेट म्हणजे काय. जेंडर बजेटवर मागच्या पेपरमध्ये महाराष्ट्रानं कधी सुरू केलं लिंग आधारित अर्थसंकल्प असा प्रश्न विचारलेला. महाराष्ट्राने 2013ला सुरू केलेलं, भारतामध्ये 2005ला. आणि जेंडर बजेट म्हणजे काय, म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो प्रश्न येतोच. तर सामान्य अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी स्वतंत्र तरतूद, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नाही, तर सामान्य अर्थसंकल्पामध्येच एक वेगळी तरतूद, स्वतंत्र तरतूद असते, तर त्याला जेंडर बजेट म्हणतात. पुढे आहे आता हा विज्ञानाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा 0.1 मोलार जे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं द्रावण आहे त्याचा पीएच काढण्यासाठी कुठला संबंध. आता पीएच चा जर फॉर्म्युला, पीएच ची जी व्याख्या बघितली तर आपण पीएच ची व्याख्या निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर HCl म्हणजे H+ असणार. मग याच्यामध्ये 2 ऑप्शन आपण कट करू शकतो, जे पॉझिटिव्ह लॉग वाले आहेत ते.
मग आता याच्यातून एक घ्यायचा, मग H आहे ना, तर मग याच्यामध्ये आपल्याला 2, 3 किंवा 4 यामधला एक ऑप्शन, मग आयोगाने याचा आन्सर 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता जर तुम्हाला साधी व्याख्या माहिती असेल pH ची. ठीक आहे, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. पुढचा प्रश्न आहे, बघा 1.5 मोलार H2SO4 द्रावणापासून एक नॉर्मल H2SO4 कसं तयार कराल. तर हा परत याची जी नॉर्मॅलिटी आहे किंवा याचं जे मोलार फॉर्म्युला आहे तर फ्रॅक्शनचा, तर तो वापरून याच्यामध्ये काढायचा आहे. तर आयोगाने याचा आन्सर 3 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काही जे गणित असतात किंवा काय, तर ती जर तुम्हाला फॉर्म्युला आठवला तर सोडवता येतील, किंवा काही एखादं असेल तर सुटत नसेल तर ते स्किप करायला पण हरकत नाही. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा, यासारखाच प्रश्न प्रत्येक पूर्व परीक्षेला आलेला आहे. आता NH3 आणि BF3चं त्याच्या शेप विचारलेले आहेत. आपण ह्याच्या आधी बघितलं, ह्याचं विचारलं होतं, डायमंडचा विचारलेला होता. ठीक आहे, जॉमेट्री त्याची काय होती, टेट्राहायड्रल विचारली होती, किंवा ग्राफाईनची विचारलेली होती, बायलॅटरल सिमेट्री असेल. तसंच NH3ची पिरामिडल आहे आणि BF3ची प्लेनर आहे. हे नोट डाऊन करून ठेवायचं त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो. तर तो इथेन मध्ये असतो. इथे त्यांनी हायड्रोजनने कार्बनचं मोलिक्युलर हे दिलेलं आहे, त्यानुसार इथेन मध्ये 80% कार्बन असतो. ठीक आहे, आता आता ही जी गणित आहेत किंवा ह्या गोष्टी याच्यामध्ये ऍड होण्याचं कारण की आपली 2023 ची पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा झालेली होती. त्याच्यामध्ये FSO इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे त्यांची पण पूर्व परीक्षा आपल्यासोबत कंबाईन झालेली असल्यामुळे याच्यामध्ये आता जर ऍग्रीची पूर्व परीक्षा पण आपल्यातच होतीये, तर ऍग्री रिलेटेड प्रश्न पण आपल्याला एक 4-5 येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर त्याची आपण तयारी ठेवायची. आता 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड मध्ये 180 ग्रॅम पाणी मिसळलं तर त्यापासून ऍसिटिक ऍसिड आम्लाचं मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर याच्यामध्ये हे दिलेले ऍसिटिक ऍसिडचं किती आहे 60, यानुसार काढलं तर 60 येतं, आणि पाण्याचं जर काढलं 2H आणि 1 ऑक्सिजन म्हणलं तर 16. ठीक आहे, तर याच्यामध्ये 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड, मग याच्यामध्ये मोल किती येतील, एका ग्रॅम मध्ये जर 60 आहेत, 60 ग्रॅम मध्ये 1 आहे, तर 180 मध्ये किती येतील, 3 मोल येतील मोल फ्रॅक्शन मध्ये. आणि इथं जर 16 आणि 2 18, तर याच्यामध्ये 10 मोल येतील. हाय किती, पाण्याचे 10 मोल आणि ह्याचा 3 मोल. तर आपल्याला ह्याचा विचारला ऍसिटिक ऍसिडचा, तर 3/10 जो काय येईल 0.23 हा ऍसिटिक ऍसिडचा मोल फ्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, तसं जर पाण्याचं विचारलं असतं तर पाण्याचा वरती घेतला असता. बरोबर, पुढे आहे 1 मोल जो आयडियल गॅस आहे, तर ते काय विचारलं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट विचारलेला आहे. तो त्याचं डायरेक्ट आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, तो आपण लिहू शकतो, नोट डाऊन करू शकतो की हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे R. तर पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये चुकीची जोडी विचारलेली आहे. तर ही कंपोजिटी आणि याची जी फॅमिली आहे हे चुकीचे आहे. ठीक आहे, तर ही चुकीची जोडी आयोगाने हे आन्सर दिलेला आहे. पुढचा प्रश्न, आता बघा, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते आहे. तर त्याचं ATPची निर्मिती करणं हेच त्याचं फायनल काम आहे. ठीक आहे, मग इथं पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय, ATPचं रूपांतर करणं, ATPचा उपयोग करणं नाही, ATPची निर्मिती करणं, ग्लुकोज पासून ATPची निर्मिती करणं हेच त्याचं फायनल काम आहे. ठीक आहे, एन्झाईमचे
अग्रलेखा याच्यापेक्षा प्रिकर्सर्स हा शब्द जास्त कळतो आपल्याला, तर त्याला झायमोजिन्स, फक्त अ जे आहे तर त्याला एन्झाईमचे प्रिकर्सर म्हणतात. आपण लक्ष ठेवू शकतो की एन्झाईमचे झायमोजिनला एन्झाईमचे प्रिकर्सर म्हणतात, म्हणजे पुढे जर प्रश्न आला तर आपण तो चुकवणार नाही. आता एन्झाईम बद्दलच प्रश्न आहे, म्हणजे सलग एका खाली एक प्रश्न आहेत. एन्झाईम विकारांवर 2 प्रश्न एका खाली आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ऍक्सिलरेट बायोकेमिकल रिएक्शन. एखादी रिएक्शन चा वेग वाढवण्यासाठी एन्झाईम वापरलं जातं का? तर बरोबर आहे. एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन पासूनच ते बनलेले असतात. एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर. आता मी सांगितलेलं, जेव्हा आपण अशी 4 वाक्य आहेत, एक फ्लो मध्ये वाक्य आहेत आणि त्यातलं एखादंच मध्ये वाक्य निगेटिव्ह आलं तर त्याच्यावर थोडासा थांबून डाऊट घेऊ शकतो. एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर, तर ती डिपेंड असते टेम्परेचरवर. जेव्हा टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतं तेव्हा ते एन्झाईम इनऍक्टिव्ह होतं. ठीक आहे. अमायलेज इज एन एन्झाईम दॅट ऍक्ट्स ऑन स्टार्च. बरोबर आहे, म्हणजे फक्त सी गेला, हे गेला. ठीक आहे, मग ए बी डी हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जरी तुम्हाला उत्तर माहित नसेल तरी 2 वाक्य फ्लो मध्ये आहेत, मध्येच एखादं 3रं वाक्य निगेटिव्ह आलं तर तिथे थांबून विचार करायचा. आता हा पुढचा प्रश्न. आता पॉलिटीचं सेक्शन बघा. खालीलपैकी कोणते विधान हे अनुच्छेद 164 म्हणजे आर्टिकल 164 मध्ये समाविष्ट नाही? ठीक आहे. आता मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. आपण बघितले 74, 75 आणि 163, 164 हे आर्टिकल हे केंद्राच्या बाबतीत आहेत, संसदेच्या बाबतीत तशी हे राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आहेत. ह्या जोड्या आर्टिकलच्या. तर बघा, आता मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल, तर हे आहे. ठीक आहे, हे आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही, तर ते एकत्रितपणे जबाबदार असणार आहे. ठीक आहे. सामूहिक जबाबदारी म्हणतो ती आहे त्याच्यामध्ये. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील, हे पण आहे. आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही, हे पण वाक्य बरोबर आहे. हे मध्येच निगेटिव्ह वाक्य आलं. सामूहिक जबाबदारी असते, आपल्याला माहिती आहे. वैयक्तिक जबाबदारी आणि सामूहिक जबाबदारी दोन्ही असतात, त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. बरोबर आहे. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या आत, त्याला 18 महिन्यांचा नाही तर 2 वर्षांचा आहे, म्हणजे 24 महिन्यांचा कारावास झालेला असला पाहिजे. त्यामुळे ब गेलं, अ, क आणि ड आपलं उत्तर निघत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. बघा, भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालील योग्य जोड्या ओळखा. आता कोणती गोष्ट आपण कुठल्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे या संदर्भातला प्रश्न. अमेरिकेकडून उपराष्ट्रपद पद घेतलेलं आहे, बरोबर आहे. सगळीकडेच आहे. कॅनडा केंद्रासाठी युनियन ही संज्ञा. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धत. क पण बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण गेला, त्यानंतर हा पण ऑप्शन गेला. आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेचं नामनिर्देशन, म्हणजे सगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, अ, ब, क आणि ड सगळं बरोबर आहे. पुढचा, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश कोणता आहे खालीलपैकी? तर मुख्य उद्देश म्हटलेला आहे कोणता, कोणती. ठीक आहे, तर याच्यामध्ये ना फक्त हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला बाकीचं पण वाटू शकतं. ब वाटू शकतं की नवीन घटक राज्याच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना देणे. पण असं विचार करायचं की असं केलं तर प्रत्येक राज्य भाषिक मागण्या करेल, तर मग ती आपण पूर्ण नाही करू शकत. त्याच्यामुळं ब ऑप्शन नाही येत नाही. ब गेल्यावर 2 ऑप्शन जात आहेत. आणि ड स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करणे.
तर ही शिफारस पण नाहीये, तर फक्त अ त्याचं उत्तर आहे. आता 75, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात विधान विचारलेत आणि अयोग्य पर्याय निवडायचे. तर याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी, ठीक आहे, 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत केल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तर तिथं 1/5 नसून 1/3 आहे. पुढे आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळाने घेतला आणि वसंतराव नाईक मंत्रिमंडळाने घेतला. आता ह्याच्यामध्ये ना 3 पैकी एकच वाक्य बरोबर असू शकतं, त्यामुळे हे सोबत तर असणारच नाही. हे सोबत नसणार आहे, कड हे पण सोबत नसणार आहे. ठीक आहे, मग एक तर अ क पाहिजे, नाहीतर अ ब पाहिजे. तर याच्यामध्ये काय आहे, तर अ ब हे उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर नीती आयोग ही बिगर घटनात्मक आहे. राज्य वित्त आयोग घटनात्मक आहे, म्हणजे 2 गेला, 2 ऑप्शन मध्ये नाहीये. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ओबीसी कमिशन ही घटनात्मक संस्था आहे, म्हणजे हे गेला, 3 ऑप्शन गेला, 3 ऑप्शन गेला. केंद्रीय माहिती आयोग ही बिगर घटनात्मक आहे, म्हणजे 1 आणि 4. ठीक आहे, याचं उत्तर 4 आहे. लोकपाल लोकायुक्त अधिनियम जो 2016चा आहे, त्या संदर्भातल्या प्रमुख तरतुदी म्हणल्या. त्याने लोकपाल लोकायुक्त अधिनियम 13ची जागा घेतली, म्हणजे त्याच्या सुधारणा केल्या. सार्वजनिक सेवकांनी पब्लिक सर्वंट मालमत्तेच्या दायित्व तपशील सादर करण्याच्या तरतुदी संदर्भात 2013च्या कायद्यातील कलम 44. ठीक आहे, एवढा आहे कलम 44. हा पण काय तो कायदा करत नाही पूर्ण, त्यामुळे ते वाक्य बरोबर आहे. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी, असा प्रश्न जेव्हा वाक्य येतं ना, तेव्हा बघायचं रियालिटी काय आहे, की झाली आहे का स्थापना. जर बंधनकारक असतं तर स्थापना झाली असती. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नाहीये आता, त्याच्यामुळे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग बरोबर शोधायचे. क गेला, क गेला, क गेला. ठीक आहे, बरोबर हे वाक्य आहे. अ ब ड बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे आणि आहेत. ठीक आहे, असं आलं तर बघा, खूप असे उदात्त उद्दिष्ट दिलेले आहेत, त्याच्यामुळे इथं काय जोवर एक्स्ट्रीम चुकीचा आहे, निगेटिव्ह आहे तोपर्यंत नाहीये, तोवर काही नाकारायची गरज नाही. ऑल ऑफ द अबोव करून टाकायचं. खूप असे अशा जे दिलेले असतात डिस्क्रिप्टिव्ह वाक्य, तर त्याचं जास्त हे करत बसायचं नाही, गोष्टी जास्त विचार करत बसायचं नाही त्याच्यामध्ये. आता जोड्या लावायचा प्रश्न आहे, की आपण बघितलेलं आहे CPIM एका प्रश्नामध्येच CPIM ची स्थापना 1964 मागच्या एका पेपरमध्ये दिलेला आहे, आणि तोच प्रश्न जोड्या लावायला परत आलेला आहे. चुकीची जोडी निवडायची, म्हणजे ही तर बरोबर आहे. CPI पक्षाची स्थापना 1925 कधी झाले, 1925 ला झाले, 26 ला नाही. म्हणजे इथं बघा एका वर्षाने चुकवलेले. BSP 84 आणि तृणमूल काँग्रेस 1998, ती 25 ला झालेली आहे, ते फिक्स लक्षात ठेव. आता हा पण जोड्या लावायचाच प्रश्न आहे. भाग एक कशाशी संदर्भात आहे, तर संघराज्य आणि त्याचे क्षेत्र. 1 ते 4 आर्टिकल आहे. भाग 3 आपल्याला माहिती आहे, मूलभूत हक्क, म्हणजे अ ला 4, हे 2 ऑप्शन गेले, आणि ब ला 1, उत्तर 4 आहे ह्याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न.
5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधित राज्यघटनेत तरतुदी, काय तरतुदी आहेत म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदी. 5व्या अनुसूचीमध्ये किती राज्य आहेत? तर 10 राज्य आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र येतं. तर पुढं आता बघा, म्हणजे ही जी आहे अनुसूचित क्षेत्र आहेत आणि 6वी जी अनुसूची आहे तिथं काय आदिवासी क्षेत्र आहे. तर आदिवासी क्षेत्रांसंबंधी राज्यपाल आणि राष्ट्रपतीलाच हे आहेत, पण हे जे अनुसूचित क्षेत्र आहे ते तिथं संसद सामान्य कायदा करून बदलू शकते त्या तरतुदी. ठीक आहे, म्हणजे 5वी आणि 6वी अनुसूची लक्षात ठेवायची. स्वामित्व योजनेची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहे? तर आता ही जी योजना आहे ती आता सुरू झालेली आहे 2019च्या 17 का 19च्या दरम्यान. तर त्या योजनेची उद्दिष्ट, तर स्वामित्व योजना ही शहरी ग्रामीण भागासाठी आहे, त्याच्यामुळे तेवढं लक्षात माहिती असलं पाहिजे. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर स्वामित्व हक्क देण्यासाठी आहे. ठीक आहे, कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे उद्देश आहे. शहरी नियोजनासाठी, आता ही ग्रामीण भागाची योजना आहे, शहरी नसणार आहे, म्हणून अ, ब, ड आणि हा ऑप्शन गेला. ठीक आहे, त्यानंतर मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे हे आहेत त्याचे. ठीक आहे, जे असा एकदम वेग आला तर त्याला नाकारायचं. लोकसभेच्या 0 प्रहर 0 आवर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर आता 0 आवर किंवा 0 प्रहर, तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीचा वेळ हा सभागृहात कोणतेही कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे 0. जिथं काहीच सभागृहाचं कामकाज नियोजित नसतं त्यावेळी 0 प्रहर असतो. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, हे बरोबर असेल तर हा ऑप्शन गेला. पुढे काय, 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज 8 ते 9:30 अशी आपण जेव्हा कोणतंही पुस्तक पॉलिटिक्सचं वाचू अशी वेळ कधीच आपण बघितलेली नाही, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. मग ब गेला, फक्त अ आणि ड हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे हे वाक्य चुकीचं आहे. आणि 0 तासांदरम्यान नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतात. आता क आणि ड एकमेकांना कॉन्ट्रास्ट करणारा आन्सर म्हणजे ऑप्शन आहे, तर क ड तर सोबत असणारच नाही. ठीक आहे, तर अ आणि ड त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आता बघा, भारतातील केंद्र राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालील विधाने बरोबर विधानं ओळखायचे. सब ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन आहेत, एक आपल्याला विधान नाकारायचं. 4 विधान आहेत, एक नाकारायचं. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तांचे हस्तांतरण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. त्यानंतर शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या जमिनीवरील कर हा संघ सूचीतला विषय आहे, कारण शेतीतला जो कर आहे जमिनीवर किंवा शेत जमिनीवरचा तो राज्य म्हणजे आकारण्याचं हे आहे, पण राज्य ते आकारत नाही. त्यानंतर करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, तर नाही येतो, तो राज्य सूचीमध्ये येतो. तर मग क गेला तर 3 ऑप्शन गेले, अ ब ड हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, थोडस इथं विचार करायचा, मग कोण देतं टॅक्स किंवा काय असं, किंवा शेत जमिनीवर आहे का टॅक्स? नाहीये, कारण तो राज्यांना अधिकार आहे पण राज्य लावत नाहीये. 85 घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश नव्हता? म्हणजे नव्यानं, ठीक आहे, नव्यानं कुठल्या, मूळ राज्यघटना सोडून. तर 51 अनुसार म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने हे टाकलेलं आहे, हे बरोबर आहे. 368 आधीच होतं, 352 राष्ट्रीय आणीबाणीची कलम आधीच होतं, किंवा 123 ऑर्डिनन्स किंवा वटहुकूम आधीच होतं. म्हणजे फक्त एक नव्यानं टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय, त्यांनी प्रश्न काय विचारला, घटना परिषदेमध्ये चर्चा होऊन कोणती टाकलेली होती? तर ब 2, 3 आणि 4 हे घटना परिषदेमध्ये चर्चा होऊन टाकलेली होती, म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये होती, आणि हे जे आहे ते नव्यानं ऍड केले, त्यामुळं त्याच्यामध्ये समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे, आता हे जे पुढचे प्रश्न आहेत हे सगळे आपले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण फक्त त्याचा एरिया बघणार आहोत.
नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट, तर तो मिझोराम मध्ये झालेला ह्या वर्षी किंवा 23 मध्ये कुठं झाला तो बघून घ्यायचा आहे. आय थिंक नागालँड वगैरे तिथे काहीतरी आहे. पुढचा आहे रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. ते त्रिपुराचे राज्यपाल होते आणि ते मूळशी छत्तीसगडचे होते. नाकारायला काही स्कोप नाहीये, तर घेऊन जायचे असे ऑप्शन. नियुक्त्यांवर पण प्रश्न असतो चालू घडामोडीचा. संयुक्त राष्ट्राचा जो पोषण वर्धन मोहीम आहे, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. तर 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला नाकारायचा आहे. तर मोहिमेच्या समन्वयक पदी आता अ आणि ब सोबत असेल का? अ आणि ब कधी सोबत नसेल, एकच समन्वयक असू शकतो ना. तर मग अ ब गेला, अ ब हा पण गेला. तर एक तर अ कड का कड, तर अ कड हा मेजर ऑप्शन घेऊन जायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघा, 2023 मध्ये अर्थसंकल्पामध्ये कुठल्या कुठल्या महामंडळाची घोषणा करण्यात आलेली होती. तर ते मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ नव्हतं, बाकीचे सगळे होते. ठीक आहे. तर मग अ कड. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते शहर 2023च्या 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमानपद होतं? तर कोलालंपूर ते होतं त्याचं यजमानपद. कधी कधी आता जसं ते सागर चक्रीवादळावर प्रश्न आलेला होता, 22चा पेपर होता पण 19चा प्रश्न होता. कधी कधी मागचं पण एखादं येऊ शकतं, म्हणून बघून घ्यायचं त्याला. पण इतकं नाही, म्हणजे नवे करंट अफेअर मध्ये खूप व्हॅरिएशन असतं, त्यामुळं शक्यतो नवीन विचारतात. आता हे जे तीर्थक्षेत्र आहे त्याच्याबद्दल योग्य विधान विचारलेलं आहे. इथं पण तेच आहे की ब आणि क सोबत नसणार आहे किंवा अ आणि ड सोबत नसणार आहे. मग ब आणि क वाला ऑप्शन पहिल्यांदा काढून टाकायचा. ठीक आहे. तर मग एक तर अ ब असेल किंवा अ क असेल. तर मग अ आणि ब हे त्याचा आन्सर आहे. एक जरी ऑप्शन तुम्ही काढू शकला ना, तर तो प्रश्न अटेंड करायचाच आपल्याला. ठीक आहे. आता तुर्कीसाठी जे आपण भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने राबवलेलं ऑपरेशन दोस्त होतं. ठीक आहे. ऑपरेशन दोस्त. अशीच वेगवेगळे ऑपरेशन आहेत. ऑपरेशन कावेरी आहे, ऑपरेशन गंगा आहे, ऑपरेशन अजय आहे. तर हे ऑपरेशन पण आपण बघून घेतली पाहिजे. पुढे आहे UN COP15 च्या बाबतीत बरोबर विधानं ओळखायला सांगितलेत. तर ही जी परिषद आहे हिनं जैवविविधता कराराला मंजुरी दिली, हे वाक्य बरोबर आहे. पण हा अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला नव्हता. एक तर ब पाहिजे किंवा क पाहिजे. ब आणि क याच्यामध्ये पण सोबत नसणार आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये ह्याचं चीनचं अध्यक्षपद होतं, म्हणून अ क आणि ड हा ऑप्शन आहे. कारण ड ला तर आपल्याला घेतलंच पाहिजे. ड हा सर्व समावेशक वाटतोय, तिथे स्टेटमेंट आहे, तिथं फॅक्ट काहीच नाही. त्यामुळे ड सोबत घ्यायचा. ड घेतला तर एलिमिनेशनने आपल्याला उत्तर निघू शकते. पुढचा आहे नवी दिल्ली इथं IBM महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचं उद्घाटन कुणी केलेलं? अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेलं होतं. पुढचा पुरस्कार अर्जुन पुरस्कार आणि त्यांचे खेळ याच्या जोड्या विचारलेल्या होत्या. तर लक्ष्य सेन जो होता, तो आता पण आपण ऑलिम्पिकला बघितलेलं आहे की त्याचं बॅडमिंटन होतो. तर सी ला एक असलेलं ऑप्शन, त्याला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. मग भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ आणि साक्षी कुमारी ही कबड्डी. पुढचा प्रश्न मार्च 23 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक मंडळ म्हणजे PFRDA च्या अध्यक्षपदी दीपक मोहंती यांची नियुक्ती केलेली आहे 2023 मध्ये. ठीक आहे. म्हणजे 24 ची परीक्षा आहे, कदाचित 23 चे पण प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं सोडलं नाही पाहिजे आपण ते. आता पुढचा प्रश्न बघा, 25वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद 2022 मध्ये भरलेली आहे. आता ते 23 ची पण लक्षात ठेवा. तर ती 22 ची कटरा जम्मू काश्मीर मध्ये भरलेली होती. ठीक आहे. आणि 98 बघा,
युनेस्कोने 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस हा कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला? तर ते अफगाणिस्तान होतं, कारण तिकडे तालिबान्यांनी ताबा घेतलेला वगैरे आहे हे माहिती आहे. पण असाच एक प्रश्न आपण इराणच्या संदर्भात पण बघितलेला मागे जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करत होतो. तर तो इराणच्या महिलांना स्टेडियम मध्ये प्रवेश दिला वगैरे. तर मग अशी जे आंतरराष्ट्रीय लेवलला एखादी घडामोड घडत असते महिलांशी रिलेटेड, बालकांशी रिलेटेड, हे आपण वंचित घटक म्हणतो ना, तर त्यांच्याशी रिलेटेड घडली तर तो त्याचा प्रश्न होऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की मागं पण विचारलं तर याच्या पुढेही विचारलं जाऊ शकतो. त्याच्यामुळं ते करणं गरजेचं आहे. पुढचा 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला? तर तो ऑस्ट्रेलिया होता. आणि पुढचा प्रश्न शेवटचा, आता ह्या पद्मश्री पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा की आता हे 23चे आहेत, आता 24चे पण पुरस्कार जानेवारीमध्ये डिक्लेअर झालेले आहेत. तर त्यामध्ये महाराष्ट्रात पद्मश्री कोणाला मिळाले तर त्याच्या जोड्या, त्याचं क्षेत्र याच्या जोड्या करणं गरजेचं आहे. आणि पद्मविभूषण आणि पद्मभूषण याच्यात हे तर कंपल्सरी करायचं, आणि पद्मश्री कुठले महाराष्ट्रातलेच करायचे कंपल्सरी, त्याच्या जोड्या विचारल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण 2020 ते 2023 असं राज्यसेवा पूर्व परीक्षेचा GS पेपरचा अनालिसिस केलेले आहे. तुम्ही सर्वांनी हे पेपर सोडवून त्याचं सेल्फ अनालिसिस पण करणं तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या काय गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत तर त्या तुम्ही व्हॅल्यू एडिशन म्हणून किंवा शॉर्ट नोटच्या फॉर्म मध्ये लिहून काढणं गरजेचं आहे. त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क येण्यासाठी नक्कीच त्याची मदत होणार आहे. तर सर्वांना येणाऱ्या 1 डिसेंबरच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे अनालिसिस केलेलं आहे किंवा होप सो ह्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगला फायदा होईल अशी आशा करते. धन्यवाद.